उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग मातोश्रीवरून रवाना। दोघांमध्ये तासभर चर्चा। उद्धव ठाकरे मवियात राहावे यासाठी काँग्रेस आग्रही, तर राज ठाकरेंना मवियात घेण्यास मात्र काँग्रेसचा विरोध। उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंग यांच्या भेटीवर बोलणं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टाळलं। ते मोठे नेते आहेत, भेट घेतली असेल, सपकाळ यांची प्रतिक्रिया। कल्याण ग्रामीणमध्ये रवींद्र चव्हाणांचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ उपतालुका प्रमुख विकास देसले हे भाजपमध्ये। महामंडळ आणि पॅकेजची प्रलोभनं दाखवून रवींद्र चव्हाण पक्ष फोडतायत। डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांचा चव्हाणांवर हल्लाबोल। ऍक्शनला रिॲक्शन येणारच, शिवसेनेतल्या दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। लोकांना महायुती हवी आहे, पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू, शिरसाटांचं वक्तव्य। पर्यावरणप्रेमी ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसले नाहीत। नाशिकमधल्या तपोवन वृक्षवादावर नितेश राणेंची वादग्रस्त एक्सपोस्ट। ईदच्या दिवशी पर्यावरणप्रेमी गप्प का, नितेश राणेंचा पोस्टमधून सवाल। बकरी ईद आणि ख्रिसमसला काय झालं पाहिजे यापेक्षा वृक्षतोड थांबणं महत्त्वाचं, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांची तपोवन वृक्षतोडीवर नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। नितेश राणे भडकाऊ विधान करून हिंदुत्व आणि पर्यावरण असे वाद निर्माण करतायत। मंत्री संजय शिरसाट यांची तपोवन वृक्षतोडीवरील नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया, तर दोन्ही विषयांचा पर्यावरणाशी संबंध नसल्याचंही मत। तपोवनातल्या वृक्षतोडीला पाठिंबा देणाऱ्यांवर आणि टीका करणाऱ्यांवर बोलणार नाही, माझ्यासाठी झाडं महत्त्वाची। तपोवनातल्या वृक्षतोडी संदर्भात अभिनेते सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा केंद्र सरकारच्या दरबारी। तपोवनमधील झाडं तोडू नये यासाठी दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांचं केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला काल अटक केल्यावर आज कोर्टात हजर केलं। जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी मुख्य सूत्रधार। बारींमध्ये जय पवारांच्या लग्नाचा उत्साह, दुसरीकडे पार्थ पवारांवर मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीचं संकट। गुन्हा दाखल असलेले दिग्विजय पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता। सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू नाही, मुंढवा जमीन प्रकरणावरून अजित पवारांवर अंजली दमानी यांची टीका। काहीतरी दाखवायचं म्हणून शीतल तेजवानीला अटक केल्याचंही हल्लाबोल। पाकिट घेऊन अजित पवारांना बदनाम केलं जातंय, मुंढवा जमीन प्रकरणावरून रुपाली चाकणकरांचं दमानी यांना उत्तर। दमानी आणि अंबादास दानवे यांनी एकत्र बसून आधी ठरवावं नक्की काय आरोप करायचे आहेत, चाकणकरांचा हल्लाबोल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचा पोलिसांसोबतच्या बाचाबाचीचा व्हिडिओ समोर। मुक्ताईनगरमधल्या मतदान केंद्रावर काल झाली होती बाचाबाची। बीड जिल्ह्यातील माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या स्वीय सहायकावर हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर। गेवराईमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यान अमरसिंह पंडित यांच्या कार्यालयात 8 ते 10 जणांनी केला होता हल्ला। गोंदियामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांची उचलबांगडी। सालेकसामध्ये ईव्हीएम छेडछाडीचा आरोप केल्यानंतर कारवाई। अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे नवे निवडणूक निर्णय अधिकारी। शांतता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या माथेफिरूवरून कारवाई करून निवडणूक लढवण्यावर आजन्म बंदी घालावी। परळी नगर परिषदेसमोरील राड्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। निवडणूक आयोगाची राज्यातल्या महापालिका आयुक्तांसोबत बैठक। सर्व पालिका आयुक्तांची बैठकीला ऑनलाईन उपस्थिती। महापालिकेच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने घेतला आढावा। कापूस, सोयाबीन, धान तसंच सिंचनाबाबतचे प्रश्न 6 दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात कसे मांडावे, अमोल मिटकरींचा एक्सपोज करत सरकारला सवाल। महाराष्ट्रामध्ये 2,24,000 अपात्र बांगलादेशी प्रमाणपत्र रद्द। भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती, तर बोगस प्रमाणपत्रांच्या प्रकरणामध्ये 27 शहरात 32 गुन्हे दाखल, कारवाई होणारच, सोमय्यांकडून विश्वास व्यक्त। मनसेकडून नेरुळ इथे आंदोलन। महापालिकेने 5 एकर आरक्षण टाकलं, परंतु सिडकोने भूखंड टेंडर काढून खासगी कंपनीला विकला। भूखंड विकले जात असल्यानं मनसे आक्रमक। श्रीनिवास पवार पुतण्या जयच्या लग्नाला जाणार नाहीत। योगेंद्र पवारांच्या लग्नात अजित पवारांनी जाणं टाळलेलं। श्रीनिवास पवार बंगळुरूतल्या लग्नाला सपत्नीक जाणार असल्याची माहिती।
शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांच्या लग्नाला जाणार नाहीत. दिल्लीत संसदेचं काम असल्यानं सुप्रिया सुळे लग्नाला अनुपस्थित राहणार, तर शरद पवार आणि प्रतिभा पवारही लग्नाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती. डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता. केवळ 15 रुपयामध्ये आता अधिकृत सातबारा उतारा मिळणार. तलाठ्याची सही, स्टॅम्पची गरज होणार नाही. महसूल मंत्री बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची लोकसभेत माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला होता प्रश्न. मागील 23 वर्षांपासून रखडलाय मुंबई गोवा हायवे. नाशिक अहमदाबाद मार्गावर 72 तासापासून मोठी वाहतूक कोंडी. पेठ जवळील घाटात गेल्या काही तासापासून वाहतुकीचा खोळंबा. एका वाहनाचा अपघात झाल्यानं वाहतूक ठप्प. मुंबई दिल्लीसह अनेक राज्यात इंडिगोची उड्डाणं रखडली. देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द तर 1200 उड्डाणांवर परिणाम. पायलटची कमी संख्या, तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द झाल्याचं इंडिगोचं स्पष्टीकरण. इंडिगोच्या स्पष्टीकरणावर पायलट असोसिएशनला आक्षेप. पायलटच्या कमी संख्येमुळे उड्डाणं रद्द झालेली नाहीत. इंडिगो प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका. पायलट असोसिएशनचा दावा. इंडिगो नियम पाळत नसल्याचाही आरोप. इंडिगो विमानांच्या घोळामुळे हैदराबाद विमानतळावरही प्रवाशांची तोबा गर्दी. 4 तासाहून अधिक काळ उड्डाणं रखडली. प्रवासी संतापले. टीईटी सक्तीच्या विरोधात उद्या शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन. 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या जीआरलाही शिक्षकांचा विरोध. 53 पेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना टीईटी पास होणं बंधनकारक. आंदोलनाचा फेरविचार करा. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचं शिक्षकांना आवाहन. शासन सकारात्मक असताना आंदोलनाची गरज नाही. शासन संवाद साधायला तयार. भुसेंची प्रतिक्रिया. पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये बिबट्या पकडला. रांजणगाव एमआयडीसीत फियाट कंपनीच्या आवारात शिरलेल्या बिबट्या जेरबंद. दिल्लीमध्ये शौर्य पाटील या दहावीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केली होती. त्याचे लोकसभेमध्ये पडसाद. मोठ्या शाळांना आरटीईच्या अंतर्गत 25% जागा राखीव ठेवाव्या लागतात. मात्र शाळांना ते मान्य नसतं म्हणून शाळा मुलांना त्रास देत आहेत. खासदार विशाल पाटील यांचा आरोप. संबंधित शाळांवर कारवाईची मागणी. मूळचा सांगलीचा असलेल्या शौर्य पाटीलच्या आत्महत्येची दिल्ली हायकोर्टाकडून किंबहुना दखल. दिल्ली पोलिसांकडे दिल्ली हायकोर्टाने मागितलेला चौकशी अहवाल. शाळेतील शिक्षकांवर आरोप करत शौर्य पाटील या विद्यार्थ्याने केली होती आत्महत्या. देशातल्या घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारमधील सारंगखेड्यातल्या यात्रेला आजपासून सुरुवात. हजारो घोडे विक्रीसाठी बाजारात दाखल. पुढील 15 दिवस यात्रा सुरू राहणार. महाराष्ट्रातील भाजप खासदारांची पंतप्रधान मोदींनी घेतली शाळा. संसदीय कामकाजातील सहभाग वाढवा. फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवा. मोदींच्या सूचना. खासदारांचं सध्याच्या मंत्रिमंडळाविषयी मत काय, याचाही पंतप्रधानांकडून कानोसा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर. आज आणि उद्या पुतीन यांचा दौरा. दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत भेट घेणार, तर पुतीन यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचं आयोजन. भारत रशियामध्ये संरक्षणासह 25 करार होण्याची शक्यता. S-400 आणि S-500 क्षेपणास्त्र प्रणाली, सुखोई 30 लढाऊ विमान आणि सुखोई 57 लढाऊ विमानांच्या खरेदीवर भारत चर्चा करणार असल्याची माहिती. विरोधी राष्ट्रप्रमुखांसोबत विरोधी पक्षनेत्याला भेटू दिलं जात नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत दौऱ्याआधी गंभीर आरोप. सरकारच नव्हे तर आम्ही देशाचे प्रतिनिधी. राहुल गांधींकडून नाराजी व्यक्त. मुंबईच्या बोरिवली परिसरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून 9 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार. अत्याचाराची संपूर्ण घटना लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत कैद. 65 वर्षीय आरोपीला 12 डिसेंबरपर्यंत कोठडी. पिंपरी चिंचवडमधील कोयता गँगची अँटी गुंडा स्क्वॉडने काढली धिंड. चिंचवडमधील टाईल्स दुकानाच्या मालकाला या गँगने कोयत्याचा धाक दाखवत 3,80,000 रुपयांना लुटलं होतं. बुलढाण्यामध्ये प्रशासकीय इमारतीसमोर 8 ते 10 जणांकडून युवकाला बेदम मारहाण. मारहाणीत फायटरचा वापर झाल्याची माहिती. मारहाणीला नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीची किनार असल्याची चर्चा. शिर्डीच्या साई मंदिरात दत्त जयंती उत्सवाला सुरुवात. पायी पालख्या घेऊन भाविक शिर्डीमध्ये दाखल. साई मंदिरात संध्याकाळी दत्त जन्म सोहळा होणार. श्री दत्त जयंती निमित्ताने अक्कलकोट नगरी भाविकांनी फुलली. श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रम. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणातनं भाविक अक्कलकोटमध्ये. डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण. एका डॉलरची किंमत आता 90 रुपये 41 पैशांवर. कालच्या तुलनेत 22 पैशांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण. भारत अमेरिका व्यापार करारास विलंब होत असल्याचा परिणाम.
नौदलाला लवकरच तिसरी भारतीय बनावटीची आण्विक पाणबुडी INS अरिदमन मिळणार. अंतिम चाचण्या सुरू. भारताची सागरी ताकद अनेक पटींनी वाढली. दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेचा योग. त्यात आज आकाशात दुर्मिळ असा तेजस्वी चंद्र दिसणार. पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दाकरू सोमण यांनी दिली माहिती. आंध्र प्रदेशातल्या प्रकाशम जिल्ह्यात अनोखा विवाह सोहळा. कोळुकुला येथे नवरदेव नेसला साडी आणि नवरीने परिधान केली शेरवानी. शिवा, गंगा, राजू आणि नंदिनी यांच्या कुटुंबातली दुर्मिळ प्रथा. प्रत्येक गृहिणीच्या मनाला भावणारी अनुप्रियाची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला. मी संसार माझा रेखीते स्वप्न आणि जिद्दीचं भावविश्व दाखवणारी अनुप्रियाची गोष्ट सन मराठीवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.